इकडे आहे बा. पण काय होतं, आज न उद्या पाणी येणारच इथं. त्याच्यामुळे याला हे पण थोडं ट्विस्ट वालं झालं. म्हणजे काय असं गोल झालेलं आहे, पाय असं खालीवर पडला ना लावलेला हो. हाय, गुड मॉर्निंग. आज आहे 703 दिवस चॅलेंजचा 421 दिवस आहे. तर चला शूज कोणता घालू घालू आपण. चला शूज घालू आणि ग्राउंड कडे निघू. लावलेला हो. चला आलो आपण आता गेट पाशी प्लॉटिंगच्या. तर एक गोष्ट आहे, ज्यांना इंजरी झाली किंवा शिन पेन होतो, हिल पेन होतो किंवा ग्राउंड नाही आपल्याला सध्याला काय होऊ राहिलं, शिन बोन थोडंसं बेन करून राहिलं तिथं रनिंग केल्याने, आणि पाय ट्विस्ट म्हणजे वाकडा पडू राहिला. त्याच्यामुळे काय करू, संडेला आपण नवीन ग्राउंड इकडे बनवणार आहे. झालं आपलं बोलणं सगळ्यांसोबत. पण आता काय करू, पण आता एवढा वर्कआउट नाही करायचा, कारण की इथं जॉगिंग केली आपण तर इंजरी जास्त वाढेल. त्याच्यामुळे काय करू, लाईट हे करायचे जॉगिंग नॉर्मल, आणि दुसरा अदर वर्कआउट करायचा, डिप्स आहे, पुशअप आहे. म्हणजे जोपर्यंत आपण पावसाळ्यात जसं केलं तो म्हणजे जोपर्यंत हे कव्हर होत नाही ना, म्हणजे ग्राउंड ते, तोपर्यंत आपण दुसरं बॉडीचा एक पार्ट कव्हर करून घ्यायचं तेवढं. तर चला ग्राउंड कर आलो आपण आता. कारण कॉल उचलत नाही आला. तर चला आता काय आलो, वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला, आणि आपला रोल एक्सरसाइज केली आपण. याने काय होतं, आपल्या पायाची मसल एकदम ऍक्टिव्ह होऊन जाते. तर चला आता काय करायचं आहे, आपल्या इथं वरच्या वर इकडे जॉगिंग करू आपण, काल जशी केली तशी. आणि मग त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते सेम बघू. तर चला आता काय करू, आपण काल जसं सिमेंट रोडवर जॉगिंग केली नॉर्मल, तशीच जॉगिंग करू आता. कारण की ग्राउंड बनायला टाइम आहे. इथं बनवलं असतं, इथं बनवलं ना परत पाणी येऊन परत खराब होऊन जातं, कारण की तिकडे परमनंट बनवून टाकू आपण. आणि इथं पण पलीकडे ट्रॅक्टर जाऊन रस्ता खराब झालेला, परत मोड पाय शक्यता आहे तिथं. त्याच्यामुळं ग्राउंड चांगलंच ग्राउंडवर पळा, नाही तर कसं आहे, तुम्ही कोणत्या पण जॉब पळायला गेले ना, इंजरी झाली ना, तर मग ते
लय अवघड काम होऊन जातं. मग ते वर्कआउट केलं परत आपलं टाइम लॉस होऊन जातो आणि मेजर आपलं परफॉर्मन्स खराब होतो. तर चला आता काय करू, इथून एवढी जॉगिंग करून ते पण नॉर्मल करायची सिमेंट रोडने. बूट चांगला आहे त्याच्यामुळे, बूट एकदम कुशनवाला घ्या, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही थोडाफार. तर चला आता काय करू, जॉगिंग करू आणि मग आजचा वर्कआउट काय ते बघू. तर आपण सिमेंट रोडवर जॉगिंग केली तर पाय दुखले नाही, पण इकडं जर राऊंड मारले 2-3 लगेच पाय दुखते, कारण की पाय ट्विस्ट होऊ राहिले इथून. या इथून बघा, इथून खालीवर आहे, ॲक्युरेट ग्राउंड नाही, पाय ट्विस्ट झाला ना तर लगेच प्रॉब्लेम येतो. आणि आपलं हे छोटं ग्राउंड ओके आहे का नाही बघू, कारण पाणी तुंबेल असतं बघा इथून. आज ओके थोडंसं इथून इकडं आहे बघा. पण काय होतं, आज न उद्या पाणी येणारच इथं, त्याच्यामुळे याला हे पण थोडं ट्विस्टवालं झालं. म्हणजे काय, असं गोल झालेलं आहे, पाय असं खालीवर पडला ना अँकल हे होऊन जातो, आपला अँकलवर लोड येतो. त्याच्यामुळे काय एकदम प्लेनच ग्राउंड पाहिजेत आपल्याला. बघा इथून पुढं पाणी साचलेलं आहे, त्याच्यामुळे काय करू आपण, पुढं जे ना 2 दिवस थांबू, अजून 2 दिवसानंतर आपण, आता एवढा पावसाळा थांबलो आपण आता ते ग्राउंड तर होऊ राहिलं, तिथपर्यंत आपला उन्हाळा निघून जाईल. पावसाळ्यात मग बघू परत आपण काय करायचं काय नाही. तर चला वॉकिंग करू थोडीशी. आणि आजचा वर्कआउट काय आहे, आज आपण ॲप्स मारणार आहे, ॲप्स वर्कआउट. कारण की काल स्कॉट मारले, आज ॲप्स म्हणजे रनिंग नाही करणार, रनिंगचे इव्हेंट नाही करणार आपण, कारण की इथं रनिंग ग्राउंडच नाही. कारण की प्लेन जागा तिकडे झाली आपल्याला, तर आपल्याला तिथं हडल्स मारता येते, लॅडर मारता येतो, अजून ड्रिल वर्कआउट चांगला प्रॉपर करता येतो. इथं कसं ड्रिल वर्कआउट जास्त पायाला फटके बसते, त्यामुळे इथं प्रॉपर करता येत नाही आपल्याला. ग्राउंड जर प्लेन सरफेस असला ना वेगवेगळे इव्हेंट करता येते ही मेन गोष्ट आहे. तर चला आता काय करू, थोडंसं वॉकिंग करू आणि मग आजचा वर्कआउट काय आपला ॲप्स वर्कआउट तर चालू करू. पण तुम्हाला तेच सांगतो, जेव्हा इंजुरी झाली पोर काय करते, सगळं सोडून देते. सगळं सोडायचं नाही, ग्राउंड राहायचं, ॲप्स मारा तुम्ही, स्कॉट मारा किंवा प्लँक एक्सरसाइज करा, ह्या एक्सरसाइज करा. ह्याने काय होतं, जोपर्यंत तुमची लेग आणि पेन रिकवर होत नाही तोपर्यंत तुमची बॉडी स्ट्रॉंग होऊन जाते. म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला टाइम द्यायची गरज नाही, तर ही इकडे कव्हर होऊन जाते आपली. नंतर फक्त आपलं स्पीड आणि रनिंगवर फोकस करणं लागतो. जसं आपण पावसाळ्यात केला, पावसाळ्यात आपण रनिंग इव्हेंट बंदच केला, फक्त अदर वर्कआउट अप्पर बॉडीचा लोअर बॉडीचा ह्या वर्कआउट चालू केला फक्त. तर चला वॉकिंग करू आता. आता रविवारी आज बोललो होतो, आता काय करू, वर्कआउट झाला तर त्याच्यानंतर काय करू, आपण तिकडे जाऊ, त्या पोरांना विचारू काय निर्णय झाला का नाही तुमचा. कारण की ते 2 प्रकारचे ग्राउंड आहे, तुम्हाला 2 प्रकारचे ग्राउंड दाखवेन. एक 200 मीटरचा ट्रॅक तयार होतो, पण एक आहे त्याला प्लॉटिंगच्या ऐन बाजूलाच देऊ. त्याच्यामुळे काय एखाद्या प्लॉटिंग पडली तर परत ग्राउंड बजून जाईल. आणि पलीकडे घे तो 400 मीटर होतो. आता 400 मीटरचा कसा बनवायचा, इथलच्या अर्ध्या पोराला नॉलेज नाहीये, अर्धे पोरं ते हे अर्धे पोराला समजतं. तर आपण काय करू, 1-2 मेन हाय पोर तिथचे
त्यांना पकडून एक 400 मीटरचा डायग्राम देऊ तर त्यांना काय वाटतं 1600 मीटर म्हणजे गोल राऊंड मारते, पूर्ण गोल राऊंड तर नसतो आपला सरळ. आधी जसं जेवढा जमीन आहे त्याच्यानुसार आपल्याला ट्रॅक बनवून लागेल आपल्याला. तर चला आता काय करू, वर्कआउट कम्प्लीट करू, त्याच्यानंतर मग आज तिकडं बोलून येऊ आपण, थोडंसं लवकर निघू मग, कारण की आज एवढा इव्हेंट नाही आहे, ॲप्स वर्कआउटच आहे. तर चला कारण कंपनीत गेलता आता येऊ राहिला म्हणे. तर चला पहिले काय करू, नॉर्मल ॲप्स मारू आणि करण आलं ना त्याच्यानंतर मग सपोर्टिंग ॲप्स मारू आपण. तर चला तर ॲपचे आपण 4 सेट मारले, 3-3चे असं एक सेट. करणच्या गाडीचा आवाज आहे. तर चला करण स्प्लेंडर वाला बुलेट कोणाची म्हणते. तर चला ते स्प्लेंडर वाला ते. आता काय करू,
आता सिंगल ॲप्स आपले कम्प्लीट झाले. आता करायला आता सपोर्टिंग ॲप्स मारू आपण नेक्स्ट याचं. पण एवढं आहे, नवीन ॲप्स मारले तर कमी मारत जा, क्रॅम्प यायची शक्यता जास्त आहे. आणि तुम्ही हे पण करू शकता, माउंटेन क्लाइम्बिंग एक आहे, पण आपल्या इथं जागा नाही. सगळ्यात मेन घाण गोष्ट हीच आहे, इथं जागा नाही आपल्याला, म्हणजे दुसरं करता येत नाही. ग्राउंड असलं ना सगळं ओके, अर्ध वर्कआउट ओके होऊन जातो. तर चला, होणार आहे आता 2 दिवस. इतक्या दिवस दम भरला, 2 दिवसाचं काय आता. तर चला आज थोडंसं रिलॅक्स करू, त्याच्यानंतर सपोर्टिंग ॲप्स काय ते मारू. तर चला आता काय करू, सपाटे मारू आपण 2-4 सेट, मग आपला आजचा वर्कआउट पूर्ण करून घेऊ. टायमाला थांबायचं आणि काय पैसे कट होते लेट गेल्यावर. डायरेक्ट काय घंट्याचे पैसे कट होते. त्याच्यात मी फोन अलाउड नाही. तर चला, सपाटे कंप्लीट झाले आपले. चल तिकडं आता आपण स्ट्रेचिंग करू आणि त्या ग्राउंडकडे एकदा चक्कर मारू. तेच म्हणतो मी, कंपनी वाले लोक इमानदारीला कुठे पैसे देतील ते. म्हणजे जिथं बांधली तर चला, आपण फर्म रोल केला, पाय रिलॅक्स केली तेवढे. तर आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला, नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय. आणि हा नवीन ग्राउंडवर एक चक्कर मारू आपण, तुम्हाला दाखवणार आज नेमकी ग्राउंड कुठं बनवायचं आपल्याला. ते भेटला का पोरांना तिकडचं सगळं आता सकाळी आता एकदा जाऊन बघू आपण काय काय नाही तिथंच, आणि तुम्हाला फोटो दाखवू कुठं करायचं आहे. 200 मीटर करता येतो, 400 मीटर करता येतो. त्यातला जो बघता येईल आपल्याला तो करू.
रविवारी करायचं आपल्याला. तर चला आता आवरू आपण आणि इकडे तिकडे जाऊ पटकन.